खुरगांव में वाक़ श्री चैतन्य टेक्नो स्कूल के खिलाफ वालिदैन की शिकायत और मुबैना माली बेज़ाब्तगियों के मामले में महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने सख्त मौक़िफ़ इख्तियार किया है। साबिक़ा मालूमात के मुताबिक ये स्कूल पहले किड्स किंगडम के नाम से चलाया जाता था, लेकिन बाद में स्कूल इंतज़ामिया ने पुराना नाम हटाकर श्री चैतन्य टेक्नो स्कूल के नाम से इसे चलाना शुरू किया था। इसी दौरान फ़ीस के नाम पर तलबा के वालिदैन से मुबैना तौर पर इजाफी वसूली की शिकायत सामने आई। ये मामला सामने आते ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना के ज़िला सदर दीपक स्वामी रवि राठौड़ और ज़िला सदर संतोष सोनेवाड़ ने स्कूल इंतज़ामिया के ख़िलाफ़ मुताल्लिक़ा महकमे में रस्मी शिकायत दर्ज कराई थी। ताहम इनके मुताबिक ज़िला परिषद के तालीम शोबे ने अभी तक कोई कार्रवाई नहीं की है। कार्रवाई न होने पर मनसे ने वार्निंग दी है कि अगर फौरी एक्शन नहीं लिया गया तो तंजीम सख्त एहतिजाजी तहरीक चलाने पर मजबूर होगी। इस मौके पर शिवम मतकुलवाड़, आमर कोटराज, शिवा शिंगारे, वैभव गुरु, फारूक भाई, आरुष मुसले, केदार गुरु, श्रीहरि मुत्याल, ज्ञानेश्वर गड़गे और दीगर अफराद मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़। श्री चैतन्य शाळा जी आहे ही महाराष्ट्रामध्ये कुठेही लीगल शाळा नाही। लातूर जिल्ह्यात एक शाळाच्या यांची एक जी शाळा आहे शाखा आहे त्या शाखेवर 420चा गुन्हा दाखल झालेला आहे। आता ही जी शाळा आहे ही श्री चैतन्य नावाने शाळा चालू आहे आणि मधून यांनी किड्स किंगडमचं नाव दाखवत आहेत, जे की ही इलिगल शाळा आहे। अनधिकृतपणे ही शाळा चालू आहे। आमची प्रशासनाला ही मागणी होती शिक्षण विभागाला की लवकरात लवकर या शाळेला कुलूप लावावे किंवा कारवाई करावी, फौजदारी कारवाई करावी। पण शिक्षण अधिकारी साहेब इथं येऊन गेलेत, त्यांची टीम इथं येऊन गेली, अद्याप कुठलीही कारवाई अजून झालेली नाही। त्यांनी रोज म्हणतायत की आम्ही त्यांचे म्हणजे चौकशी वगैरे करत आहोत, पण अजून त्यांनी कारवाई थांबलेली आहे आणि आम्ही बघतोय की कुठेतरी शिक्षण अधिकारी यांना पाठीशी घालत आहेत असं आम्हाला वाटत आहे। कारण इथं जे आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा व्हिजिट दिली होती त्यावेळेस श्री चैतन्य टेक्नो स्कूल या नावाने शाळा होती, आता किड्स किंगडमच्या नावाने इथं शाळा झाली, जे की अनधिकृत शाळा आहे। जर श्री चैतन्यच्या नावाने यांची जर ही शाळा अधिकृत असेल तर यांनी शासनामार्फत आम्हाला यांचे पुरावे द्यावा। शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांचं भवितव्य एकदम खराब होत आहे। कारण जर 10वी झाली त्या मुलांची तर ते 10वी झाल्यानंतर ते मुलांना श्री चैतन्य टेक्नोच्या नावाने यांनी TC देणार का? आम्ही शिक्षण विभागाला ही माहिती विचारपूस केली, ते म्हणले की आम्ही लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करणार, पण आम्ही त्यांना पत्र देऊन 10 दिवस झाले पण अजून कुठलीही कारवाई झालेली नाही। महाराष्ट्रात अगोदर लातूरला कारवाई झालेली आहे, 420चा गुन्हा दाखल झालेला आहे। शिक्षक विद्यार्थी व पालकांची फसवणूक करत आहेत ह्या हेतूने तिथं गुन्हा दाखल झालेला आहे। तुम्हाला जर त्या गुन्ह्याची प्रत पाहिजे असेल तर FIRची कॉपीसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू। मनसे स्टाईल आम्ही आंदोलन करणार। शासनानं आम्हाला अजून 3 दिवसाचा वेळ मागितलेला आहे। जर त्या 3 दिवसामध्ये आम्हाला व्यवस्थित जर कारवाई झाली नाही तर 100% मनसे स्टाईलला आम्ही कारवाई करणार आणि आम्ही शाळेला कुलूप लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेडतर्फे श्री चैतन्य टेक्नो स्कूलवर कारवाई करण्यासाठी आम्ही शिक्षण विभागाकडे निवेदन दिलं होतं। त्याला 10 दिवस उलटूनसुद्धा शिक्षण विभागाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। त्याकरता आम्ही वारंवार शिक्षणाधिकारी असो, गट शिक्षणाधिकारी असो, शाळा प्रशासन याच्याकडे आम्ही सगळे पाठपुरावा करत आहोत। कदाचित जर समजा ह्या सगळ्या गोष्टीचं दाबण्याचा प्रयत्न या शाळेच्या प्रशासनामाध्यमातून होत आहे आणि याला शिक्षण विभाग हे त्यांना पाठीशी घालून त्यांना एवढा जो वेळ देत आहे त्या वेळाच्या माध्यमातून या लोकांनी पूर्ण फायदा घेऊन श्री चैतन्य टेक्नोचं नाव काढून यांनी किड्स किंगडम हे नाव यांनी टाकलेलं आहे। जर इतर राज्यातून हे महाराष्ट्रात येऊन जर मराठी लोकांची महाराष्ट्रातील लोकांची फसवणूक शिक्षणाची नावाखाली करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजिबात खपून घेणार नाही। महाराष्ट्राच्या लोकांची फसवणूक आम्ही होऊ देणार नाही। याच्या एका शाखेवर लातूर येथे 420 विद्यार्थ्यांची फसवणूक, पालकांची फसवणूक केल्याबद्दल तिकडं गुन्हा दाखल झालेला आहे। आम्ही त्याचप्रमाणे इथं नांदेड शहरामध्ये यांचे 2 शाखा आहेत। इथं हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य ह्या टांगणीला टांगून ह्या सगळ्या गोष्टी पालकांची फसवणूक सर्रासपणे सुरू आहे। ते अजिबात आम्ही चालू देणार नाही। सन्माननीय राजसाहेब ठाकरे, अमितसाहेब ठाकरेपर्यंत आम्ही हा विषय घेऊन गेलेला आहे आणि नक्कीच आम्ही येत्या काळामध्ये जर 2 दिवसात याच्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करेल। तर आम्ही प्रथमतः श्री टेक्नोच्या स्टाफला आम्ही भेटले आणि त्यांना आम्ही विचारणा केली
काही पालकांची आमच्याकडे तक्रार आली होती. आम्ही त्या अनुषंगाने त्यांच्याकडे जाऊन आम्ही विचारणा केली की बाबा तुमच्याकडे परमिशन आहे का. ते म्हणते की श्री चैतन्याच्या नावाने आमच्याकडे कुठलीही परमिशन नाही. आता समजा हे म्हणतायत पावर्ड बाय, या पावर्ड बायच्या नावानं आम्ही चालवतो आहे. या पावर्ड बाय म्हणजे याचा अर्थ काय, यांचं ॲग्रीमेंट कुठून आलं आहे, यांनी पूर्वपरवानगी शिक्षण विभागाकडून घेतली आहे काय, आणि पूर्वपरवानगी घेण्यासाठी जे प्रोसेस आहे यांनी पार केलं आहे काय. प्रथमतः हे इतर राज्यातील रजिस्ट्रेशन आहे. इतर राज्याचं रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्र शासनाकडं कसं मान्य होतो आणि तिकडून परवानगी घेतली काय आणि स्थानिक शिक्षण विभागाकडून परमिशन घेतली काय, हे महत्त्वाचा आणि मूळ मुद्दा आहे. आणि याला कुठल्या शिक्षण विभागाचा कुठल्या अधिकाऱ्याचा छुपा आशीर्वाद आहे. यासाठी आमची आता इथून पुढे अशी मागणी राहणार आहे की शिक्षण विभागातील जे कोण दोषी याच्यामध्ये आहेत, यांना पाठीशी घालणार आहेत, त्यांच्यावर पण आम्ही कारवाईची मागणी करणार आहे आणि ती करणारच. माहेश्वरी मॅडमचं यांच्याकडून आधी जी त्यांची इमारत होती ती इमारत यांना चालवण्यासाठी यांनी भाडेतत्त्वावर दिली आहे असं यांचं प्राथमिक आम्हाला यांच्या बोलण्यातून आम्हाला कळालं. आणि जे काही आता हे जे किड्स किंगडमच्या नावाने आधी माहेश्वरी मॅडमचं इथं शाळा चालत होती, त्याच अंतर्गत म्हणजे यांना काय म्हणावं अधिकार प्रदान केले आहेत असे यांचं श्री चैतन्याचं म्हणणं आहे. पण ती अधिकार यांच्या दोघातच देवाणघेवाण झाली आहे का, शासनाकडे यांनी दाखल केले का, हे कुठल्याच याचा आतापर्यंत खुलासा झाला नाही. आणि संबंधित विभाग ही पाठीशी घालत असल्यामुळे आता आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना बिलकुल शांत बसणार नाही. मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहोत.